सुरू करू। कालच मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आदरणीय चंद्रकांत दादांना याबाबतच्या सूचना दिल्या आहे की याच जूनमध्ये हे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तुम्ही तातडीने मागून घ्या। स्वतः चंद्रकांत दादा पाटील हे दिल्लीला या AICTच्या मंजुरीसाठी जाणार आहेत। मला विश्वास आहे की हे सरकार येणाऱ्या वर्षात आमच्या सोलापूर जिल्ह्याला अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी सुरू करून देईल। त्याचबरोबर स्टार्टअप्स युनिफॉर्म महाराष्ट्रामध्ये जवळपास महाराष्ट्र एक नंबर येत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी सोलापुरातील उद्योग व्यवसायाला सुद्धा पाठबळ देण्याची गरज आहे। सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे। सोलापूरचा विडी उद्योग अडचणीत येत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी युनिफॉर्मच्या उद्योगावरती अध्यक्ष महोदय काम करण्याची गरज आहे आणि ते हे सरकार या ठिकाणी काम करेल अशी मी आपल्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो। वारसा आणि संस्कृती जपत असताना महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांसाठी हे सरकार विविध ठिकाणी काम करत असताना माझ्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर महाराजांचं स्मारकचं काम सुद्धा अनेक वर्षापासून रखडलेलं होतं। आता असलेले पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब हे अध्यक्ष झाल्यापासून जागा निश्चिती करण्याचं काम ते करतायत। येणाऱ्या काळात लवकरच हे स्मारकाचं काम सुरू होऊन याला भरीव तरतूद व्हावी अशी मी आपल्याला अपेक्षा करतो। माझ्या मतदारसंघातील धर्मवीर संभाजी महाराजांचं जे तलाव आहे त्याचाही जर विकास झाला तर पर्यटनाला एक चांगलं ठिकाण त्या ठिकाणी मिळेल। तलावाचं संवर्धन सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आणि सोलापूरला अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर या दर्शनाला येणाऱ्या लोकांना शहरात एक चांगलं पर्यटन त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। अध्यक्ष महोदय, 5 ज्योतिर्लिंगाचं विकास कामं करत असताना या सरकारने अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर यासाठी सुद्धा एक परिक्रमा मार्ग केला तर अधिक सुलभचं दर्शन या लोकांना या ठिकाणी होणार आहे। अध्यक्ष महोदय, सोलापूरला राज्यभरातून लोक तुळजापूरच्या दर्शनाला येतात, वारीच्या वेळेस पंढरपूरच्या दर्शनाला येतात, तर जे MTDCचं सुवर्ण महोत्सवी 50 वर्ष आपण त्या ठिकाणी करत असताना एखादं मोठं पर्यटन रिसॉर्ट त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात उभारणं गरजेचं आहे आणि हे सरकार त्यासाठी काम करेल अशी मला निश्चितच अपेक्षा आहे। आज विमानसेवेच्या बाबतीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम करत असताना राज्यातील अनेक